महिला क्रिकेट विश्वचषक 2025 या 8 बॅट्समनवर ठरेल सामना। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत महिला क्रिकेट विश्वचषक 2025 मध्ये चमकणाऱ्या त्या 8 बॅट्समनबद्दल आणि त्यांच्या सामन्यांवर काय परिणाम होऊ शकतो। जसे की आपण जाणतो, क्रिकेटमध्ये गोलंदाज महत्त्वाचे असतात, पण प्रत्येक सामन्यात बॅट्समनची कामगिरी ठरवते कोण जिंकेल आणि कोण हरतं। प्रत्येक टीममध्ये किमान एक अशी बॅट्समन आहे जिला सामन्याचा कणा बदलता येतो। 2025 मध्ये भारत आणि श्रीलंका ही स्पर्धा होणार आहे, त्यामुळे प्रत्येक टीमची तयारी आणि प्रत्येक बॅट्समनची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे। भारत, स्मृती मंधाना सध्या आपल्या शिखरावर आहे। ICC ODI बॅटर रँकिंगमध्ये तिनं पुन्हा पहिल्या स्थान मिळवलं आणि 2025 मध्ये 800 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, सरासरी 60 पेक्षा जास्त। 4 शतकं, त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 117 रन केलेल्या सामन्याचा समावेश आहे। मंधाना विशेषतः उच्च दबावात चेस करताना भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। ती नव्या बॉलचा सामना करून नंतर मधल्या ओव्हर्समध्ये स्पिनर्सवर हल्ला करू शकते। ऑस्ट्रेलिया, बेथ मुनीच्या 2025 मधील कामगिरी बोलून देते। प्रत्येक ODIमध्ये तिनं किमान 10 धावा केल्या आहेत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिनं झटपट शतकही बनवलंय। ती ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंग क्रमात शांत आणि संयमी भूमिका बजावते। तिचा सामन्याचं रिधम जाणून घेणं आणि योग्य वेळी धावा करण्याची क्षमता ऑस्ट्रेलियाला विजयाच्या जवळ घेऊन जाते। बांगलादेश, शर्मीन अख्तर ही बांगलादेशची सर्वात सतत धावसंख्या करणारी बॅट्समन आहे। तिनं क्वालिफायर्समध्ये 8 पैकी 7 सामन्यांमध्ये 20 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि थायलंडविरुद्ध 94 रन केले। अनुभवाचा फायदा घेऊन ती लढाऊ खेळाडू आहे। तिचं सामन्यात टिकून राहण्याचं कौशल्य बांगलादेशसाठी महत्त्वाचं ठरणार आहे। पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तिचा सामना डायना बाईकसारख्या उत्कृष्ट गोलंदाजाशी होणार आहे। इंग्लंड, नॅटली स्कीवर-ब्रंट, इंग्लंडची कॅप्टन आणि स्टार ऑलराऊंडर जी फक्त धावाच करत नाही तर टीमला स्थिरता आणि वेग दोन्ही देते। तिनं यावर्षी 4 अर्धशतकं केली आहेत आणि ICC ODI बॅटर रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे। तिचा स्ट्राईक रेट 90 पेक्षा जास्त असून ती फक्त स्थिरतेसाठी नव्हे तर सामन्याला वेग देण्यासाठीही उपयुक्त आहे। 2022च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 148 बाद धावांचा मोठं शतक तिनं ठोकलंय। न्यूझीलंड, जॉर्जिया प्लिमर अजून तरुण आहे, पण तिनं आधीच सामना जिंकणारी शतकं केली। मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध 112 धावा केल्या आणि नंतर न्यूझीलंड A संघात इंग्लंड A विरुद्ध शतक ठोकलं। वय फक्त 20 वर्ष असूनही तिनं गेल्या वर्षी न्यूझीलंडसाठी दुसऱ्या क्रमांकावर धावा केल्या। तिनं ताजे आणि उत्कृष्ट गोलंदाजांना कसं सामोरे जावं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पाकिस्तान, सिद्रा अमीन 2025 मध्ये अगदी उत्कृष्ट कामगिरी करते। सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग शतकं केली। 7 ODIजमध्ये तिनं अनेक वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्यात। 33 वर्ष वय असलेल्यानं एक अनुभव आणि कार्यक्षमतेचं उत्तम मिश्रण साधलंय। तिचा शांत आणि संयमी खेळ पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरणार आहे। साऊथ आफ्रिकेविरुद्ध मॅरिजाने कॅप यावर्षी ODIमध्ये परत आली आणि लगेचच फॉर्ममध्ये दिसून आली। सप्टेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध 121 बाद रन केले। 130 पेक्षा जास्त ODI खेळलेल्यानं तिनं अनुभव आणि संतुलन आणलंय। लॉरा वोल्वर्ट ही दीर्घकालीन अँकर आहे, पण कॅपमधल्या ओव्हर्समध्ये गती बदलून संघाला फायदा देते। श्रीलंका, हर्षिता समराविक्रम, श्रीलंकेची सर्वात विश्वसनीय बॅट्समन हर्षिता समराविक्रम। तिनं गेल्या वर्षी सर्वाधिक धावा केल्या आणि 2025 मध्ये 4 अर्धशतकं केली, त्यात साऊथ आफ्रिकेविरुद्ध 77 रनाचा समावेश आहे। वय 27 वर्ष असून तिनं पेस आणि स्पिन दोन्हीवर नियंत्रण ठेवण्याची कौशल्य आहे। टीममध्ये चमारी अट्टापट्टू फास्ट सुरुवातीसाठी कार्य करत असल्याने हर्षिताची मध्यम क्रमातील भूमिका संतुलन ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। मित्रांनो, या 8 बॅट्समनची कामगिरीच ठरवणार आहे महिला क्रिकेट विश्वचषक 2025 मध्ये कोण जिंकेल। तुम्हाला कोण आवडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्हाला तुमचा अभिप्राय द्या।